आदू चल ना पटकन, थांबते कशाला? हॅलो नमस्ते नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जस्ट मी आता आद्विक आणि मी निघालो, आता त्याचे ऑटो आले. तर चला आता आम्ही स्कूलमध्ये निघालो, नंतर दुपारी आम्हाला हॉस्पिटलला पण जायचं आहे आद्विकला आणि मला. तर चला आता आधी स्कूलला जातो, नंतर मग मी तुमच्याशी बोलते. आद्विकला मी घेऊन चालले पिंपरीला. तर आद्विक आणि मी पिंपरीला निघालेलो आहोत. तर चला आता पिंपरीला चालली आहे आणि नंतर मग तुमच्यासोबत बोलते, कारण की आद्विकला मला दवाखान्यात न्यायचं आहे. चला तर चला मी आता जाते. आद्विक आणि मी निघालो आता, है ना आद्विक? आणि आता इथं वाकडेवाडीला जाणार आहे. आधी PMTची वाट बघतोय, PMTने जाणार आम्ही, है ना आदू? काय हातात? आता बघा किती वाजले, 9:30 वाजले. विकला इथं कुठे गाठ आहे दाखव, थांब ना नीट, तिकडं. तर आद्विकला जिथे पण पोलीस भेटतात ना, तो खूप एक्सायटेड होतो त्यांना बघून. त्याला खूप भारी वाटतं. तर लगेच गेला तो आणि जाऊन बडबड करतो. त्याला खूप म्हणजे आधीपासून पोलीस जे दिसले त्याला खूप जास्त आवडतात. तर असं आहे आद्विक. चला आता आम्ही पटकन बसची वाट बघतो. मनपाला जायचं आहे आधी आम्हाला आणि मनपावरून मग पुढे दुसरी निगडी बस पकडायची आहे, म्हणून मग आता पटकन निघणार आहे. आता आम्हाला बस मिळाली PMT. तर आम्ही जातो वाकडेवाडीला. आद्विक कुठं चाललं तू? हॉस्पिटलला. हॉस्पिटल पिंपरी. काय करते? तर आता दिशू तर घरीच आहे, पण मी आणि आद्विक निघालो. तर आता वाकडेवाडीवरून निघालो आम्ही निगडी बसमध्ये. तर निगडी बस लगेच आम्ही आलो स्टॉपला, लगेच पटकन भेटली आणि मी इतकं पटकन पळत आलो आणि बस मिळाली. त्याच्यामुळे आम्ही पटकन आता निघालो, कुठे थांबण्याची गरज नाही पडली. निगला झोप लागली आणि आद्विक झोपला इथे. ती मेट्रो आम्ही मोरवाडीला उतरलो इथे आणि इथे बघू शकता मेट्रो. हा 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 इथे आद्विक है ना. आणि आता इथे आम्ही पोचलो. उमेशची वाट बघतोय ना, अजून पप्पाची वाट बघते. उमेशला कॉल केलेला आहे. आता इथे थांबले थोडा वेळ, बघते ते इथे मोरवाडीच्या बस स्टॉपलाच थांबले. बघू थोडा वेळ आता. रोज इकडेच यायचं असतं का? हा थोडंसं
नको अद्विक, नको जाऊ तिकडे अद्विक. तर इथे मी आता हॉस्पिटल आले, तर आम्ही डॉक्टरचं वाट बघतोय. तर अपॉइंटमेंट घेतलेली आहे, तर त्याच्यानुसारच मग ते मध्ये घेतात. तर हेच मी जिथे काम करतात ना तेच हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटलला आले, बसले आता थोड्या वेळ डॉक्टरची वाट बघतोय आणि चेकअप करू, बघू आता काय काय नाही. चेकअप झाल्यानंतर बोलते तुमच्यासोबत. तर इथे ना वेट करतोय डॉक्टरची. कंटाळाला ना, मला तर खूप कंटाळाला, असं झोप लागत होती. आणि कारण की दुपारी खूप ऊन होतं जास्तचं, म्हणून मग कंटाळा इथे. तर आम्ही इथं वाट बघतोय, तर बसलोय. जोपर्यंत नंबर नाही येत ना तोपर्यंत बसलेलो आहोत. तर आद्विकचं चाललंय खेळायचं, खूप मस्ती करतोय आद्विक. आणि त्याला कंटाळा पण येतोय मध्ये मध्ये, मग त्याच्यासोबत काहीतरी खेळणं, काही त्याच्याशी गप्पा करणं मग करावं लागत होतं. नाही तर त्याला मध्येच भूक लागते, नाही तर मध्येच झोप लागते, मध्येच काहीतरी कंटाळा येतो घरी चल असं त्याचं चालू होतं. खूप दमला तो आज तरी, कारण की सकाळी स्कूलमध्ये गेला आणि लगेच इकडे आलो आम्ही. किती झाले मला सांगा वजन? किती झालं बघ, किती झालं ते चेक. थांब राव, काय होतंय? थांब आता चेकअप होईल. दुखत नाही काय बी, फक्त चेक करणार. हो थोडा वेळ थांब बाबू. मम्मा तू बाहेर उभा राहा ना, मला भीती वाटते. हां मी बाहेर इथंच थांबते. हां तर आता जस्ट झालंय चेकअप आद्विकचं आणि निघालोय आम्ही. तर आता निघू, जवळजवळ आहे ना 5:30 पावणे 6 होऊन गेले. खूप वेळ झाला डॉक्टरला, म्हणजे खूप जास्त पेशंट होते, खूप जास्त. एवढे पेशंट बघितले ना, आता त्या पेशंटला बघून आज मलाच भीती वाटत होती. तर चला आता निघतो आम्ही. दिशू पण घरी एकटीच आहे, वाट बघत असेल, तर निघतो. आणि आद्विकला चेकअप केलं आणि काय झालं मी तुम्हाला नंतर सांगते घरी गेल्यावर. तर चला मग घरी जाते, नंतर सांगते तुम्हाला. त्याचे रिपोर्ट येतील, पण बाकी डॉक्टर तर बोललेच आम्हाला, तर ते सांगितलं सर्व. तर चला मग घरी जाऊन बोलते. चांगले सगळे लोक इथे. तर जस्ट मी आता आले, आता वाजले आहे बापरे 7:10 कमी आहे. तर जस्ट मी येताना भाजीपाला पण घेऊन आले, कारण की भाजीच नव्हती आणलेली कधीची. माझ्या टिफिनला वगैरे म्हटलं लागतात, तर भाज्या संपलेल्याच होत्या ऑलरेडी. तर मग मी भाजी घेऊन आलेली आहे. आता ना सर्व भाज्या काढून घेणार, नंतर मग मला आहे ना तर धुवून पण ठेवायच्या आहे. इथं मस्त वांगी आणलेली आहे, वांग्याचं भरीत करायला. टोमॅटो पण संपले होते माझे. आणि याच्यामध्ये आहे कोथिंबीर, परत शेपू, मेथी आणि मटकी आणलेली आहे थोडी. इतका भाजीपाला घेऊन आलेली आहे मी. आता पटकन चेंज करते, स्वयंपाक करायला सुरू करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर मी आधी ना पटकन इथं मटकी करून घेणार, भात करून घेणार आहे, कारण की स्वयंपाक एकडं लगेच स्वयंपाक म्हणजे भाजी शिजत ना तोपर्यंत भाज्या पण माझ्या निवडल्या जातील आणि मग मला लगेच फ्रीजमध्ये ठेवून देता येईल सर्व. तर आधी मटकी करायला घेते. आणि मटकी म्हटलं चला मटकी भात पटकन होऊन जाईल, आणि बरेच दिवस झाले मटकी पण खाली नव्हती ना. आता ह्या पालेभाज्या आहेत त्या सर्व निवडून ठेवायच्या आहेत मला. शेपूची भाजी, मेथीची भाजी, कोथिंबीर, बाकी वांगे आणले होते, भरताचे वांगे, त्याच्यानंतर टोमॅटो आणि हिरवी मिरची आणली. इतकं घेऊन आले मी. म्हटलं चला जाता आता घेऊन घेऊया, मग कसं स्वयंपाक करायला आणि इझी पडतं. जर भाज्या नसल्या ना तर खूप म्हटलं आता चला घेऊनच टाकते.
आणि मुलांना पराठे पण करून द्यायला बरं पडतं. कोथिंबीर आता जोपर्यंत छान कोथिंबीर पण भेटते आणि स्वस्त पण आता सध्या तरी 10-10 रुपयाला जोडी होती. तरी घेऊन आले मग कोथिंबीरचे नाही का वड्या किंवा पराठे पण खूप छान लागतात. तर करायला म्हटलं चला घेऊन घेऊया. तर मी एकच आणली सध्या, आणता येईल म्हटलं जाऊ दे आता एवढं ओझं हातात ना. आधीच खूप कंटाळा आला होता आम्हाला हॉस्पिटलमध्ये आणि तिकडेच पूर्ण म्हणजे दिवस म्हणजे 2 वाजे 1 पासून मी निघाले होते. तर आता डायरेक्टली 7ला 10 कमी असतानाच घरी पोचले मी. एवढं सर्व मला खूप कंटाळा आला. आता हे पटकन स्वयंपाकाचं करून घेते. स्वयंपाक झाला ना म्हणजे मग पटकन आवरून बिवरून झोपता येईल आणि मग परत उद्या पण स्कूल आहे त्याच्यामुळे मी पटकन आवरून घेते. चला मग. घेतल्या बघा फ्रीजमध्ये, आता ठेवून देणार. कोथिंबीर, परत शेपू, हे सर्व हा कचरा आहे फेकायचा. आणि हे जरा सुकतील, सुकलं नाही बाकीचं ठेवते आता फ्रीजमध्ये. तर सर्व भाज्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि लगेच पटकन आता किचन क्लीन करून घेते. आणि कारण की सर्व मग मी इथंच भाज्या निवडून घेतल्या पटापट इथे बसून. तर एकडं स्वयंपाक पण चालू होता ना त्याच्यामुळे मग पटकन इथंच होऊन गेला माझं. तर असं आहे, इतकी अशी धावपळ होते माझी कधी कधी. एक दिवस ना असं बसायला पण वेळ म्हणजे असं ना कंटाळते मी. तर असं माझा दिवस पूर्ण असं कामामध्ये जातो आणि एखाद्या दिवशी ना काहीच कामं नसतं असं होतं. तर पण ठीक आहे, आज चेकअप पण झालं आणि परत भाज्या वगैरे आणून त्या निवडून पण ठेवल्या. सर्व गोष्टी झाल्या माझ्या आता. तर बरं पडतं हे सर्व भाजी राहिले ना मुलांसाठी, मग काही पण पटकन बनवलं जातं. तर इथं सर्व आता माझं किचनवरती ना जे भाज्यांचं पडले होतं माती वगैरे ते सर्व क्लीन करून घेते. आणि मला भांडे पण अजून बरेचसे भांडे पडलेले दुपारचे ते सर्व घासायचे. आता एकत्र सर्व घासेल जेवण झाल्यावरच. तर असं होतं माझं, इतकं दिवसभर बिझी होता ना, धावपळीचा दिवस होता आजचा तरी माझ्यासाठी. तर चला मी पटकन आता बाकीचं आवरते बोलते. तर इथं माझी मटकी पण झालेली आहे मस्त छान अशी मटकी मसाल्याची केलेली आहे. मटकी भात आणि चपात्या होत्या म्हणून चपात्या राहू दिल्या. आणि आद्विकचं चेकअप झालं, खूप उशीर झाला आम्हाला यायला. उशीर झाला म्हणून मटकी भात आणि चपात्या होत्या, 2-4 बस होतील तेवढं. तर चेकअप केलं आद्विकचं. तर जी त्याला इथं गाठ आलेली ना, डॉक्टर सांगते म्हणजे आपल्या मानेमध्ये ना ह्या साईडने इथं सगळं आपल्या गाठीच असतात. कधी कधी आपल्याला खाण्यामध्ये काही इन्फेक्शन झालं ना तर ती गाठ अशी वरती येते. तर त्याच्यावर मेडिसिन वगैरे आहे ते देतील. मेडिसिन वगैरे त्यांनी आता क्लिअर होईल. पण असं वेगळं काही नाही, फक्त ते आता मेडिसिन वगैरे आता आणायच्या, त्या रिपोर्ट येतील ते मग दुसऱ्या डॉक्टरला दाखवायचं, त्यांच्याकडे जाऊन मेडिसिन वगैरे घेऊन येणार. तर असं होतं. आता बघू, आता रिपोर्ट उद्या आले ना तर त्याच्यानंतर नेक्स्ट आधी नेणार मेडिसिन वगैरे त्याला देणार. तर असं आहे, चेकअप झालं त्याचं. तर आता चला मी पटकन त्याला जेवायला देते. त्याचा अभ्यास पण घ्यायचा होता, त्याचा इंग्लिशचा पेपर आहे. तर खूप थकले आज, खूप जास्त थकले. पटकन जेवण वगैरे करतो, भांडे घासते आणि पटकन झोपते. आणि मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ते पण तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.